तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका DJ अमित. आता नवीन एका ब्लॉगला सुरुवात करतो खूप दिवसानंतर. तर बघू शकता आता आपण बेडगावमध्ये, म्हणजे आपल्याच गावामध्ये बेडगावमध्ये. तर आता आपण इथून जातो आहे कल्चो वॉटरफॉलला. तर मी पण खूप वर्ष गेलो नव्हतो तिथे वॉटरफॉलला. तर माझ्या भावाचे फ्रेंड्स लोक आलेत, ते त्यांच्यासोबत आता त्यांना घेऊन चाललो आहे कल्चो वॉटरफॉलला. तर चला तर मग जाऊयात. तर आता आपण निघालो इथून. तुम्हाला तर माहितीच असेल, बेडगावमध्ये सिक्रेट वॉटरफॉल म्हणून नावाने ओळखला जातो. तर माझ्या मागे बघू शकता, हा सेकंड रस्ता आहे. आजूबाजूला गुरांचे गोटे वगैरे आहेत. तर आता आपण चाललो आहे आणि आपण सिक्रेट वॉटरफॉलला पण जाऊयात आल्याच्या नंतर. तर पहिला तर आपण कल्चो वॉटरफॉलला जाऊया. तिथे तुम्हाला तिकडचा व्ह्यू दाखवतो. मी पण चाललो आहे खूप दिवसानंतर तिकडे. तर चला तर मग जाऊयात. तर आता आपण आपल्या गावापासून थोडासा पुढे आलो आहे आणि त्याच्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही, इकडे दोन रस्ते लागतात कल्चो वॉटरफॉलला जायला. तर मी तुम्हाला दाखवतो. एक रस्ता माझ्या मागे आणि हा इकडे एक रस्ता गेला आहे. तर आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. तर चला तर मग जाऊया. तर गाईज, आता आपण पोचलो आहे. तिथे आपल्याला कल्चो वॉटरफॉलला जाता वेळी एक धनगरवाडा लागतो. तिथे 2-4 असं घर आहे तिथे. तिथे गेल्यावरती आपण पुढे गेल्यावरती एक नदी लागते. त्या नदीच्या इथून मग कल्चो वॉटरफॉल अर्धा राहतो, म्हणजे आपल्या घरापासून ते त्या नदीपासून एक अर्धा अंतर राहतो. तर आपल्याला अर्धा 1 तास लागेल पोचायला. तर बघू शकता माझ्या मागे व्ह्यू. तर बघू शकता तुम्ही, आता इकडे वॉटरफॉलला जास्त कोण येत नाही. जर कोण आला, कोणाची बुकिंग असेल कल्चो वॉटरफॉलसाठी, तरच इकडे लोक येतात. त्यामुळे अशी वाट जराशी चांगली नाही आहे, म्हणजे असं खूप झाडं बिडं पडलीत वाटेच्या इकडे. तर आता आपण 2 मिनटात इथे पोचूया त्या धनगरवाड्याच्या इकडे. मग तिकडनं अर्धा अंतर राहील, म्हणजे आपल्या घरापासून बेडगावमधून ते कल्चो वॉटरफॉलचा अंतर अर्धा आहे इथून. तर गाईज, माझ्या मागे बघू शकता, हा इथला धनगरवाडा आहे. अजून इथून आपल्या गावापासून आपण जेवढा चाललो आहे तेवढाच अंतर बाकी आहे. मध्ये आपल्याला वॉटर क्रॉसिंग लागेल. तर चला तर मग जाऊयात.
तर गाईज आता आपण नदीच्या इथे पोचू. धनगरवाड्याच्या इकडनं आपण निघालेलो 10 मिनटं झाली असतील. तर आता आपण नदीच्या इथे पोचू आणि मग तिथून खूप जवळ आहे, थोडंसं एक 10-15 मिनटात आपण वॉटरफॉलच्या इकडे पोचून जाऊ आणि मग तुम्हाला तिकडचा व्ह्यू दाखवेल. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता आता डोंगर किती जवळ आहे. हे सगळे वॉटरफॉल आहेत मागे, त्यांची अलग अलग नावं आहेत. म्हणजे आमच्या गावातल्या लोकांनी एका एका वॉटरफॉलला अलग अलग एक नाव ठेवलं आहे. तर आज आपण चाललो आहे कळसू वॉटरफॉलला. तर आता समोरच नदी लागेल, मग आपल्याला नदी क्रॉस करायची. आज ऊन आहे त्यामुळे पाणी कमी असेल नदीला, पण जेव्हा खूप पाऊस असेल तेव्हा मित्रांनो काळजी घ्यायला लागेल आपल्याला नदीच्या पलीकडे जात्यावेळी, कारण की खूप पाणी असतो. आणि एक वेळेस आम्ही स्वतः तिकडे नदीतून जाता जाता वाचलेलो, आम्हाला काही माणसांनी आम्हाला नदीच्या पलीकडे काढलेलं. तर बघू शकता पूर्ण घनदाट जंगल आहे. काही लोक येत नाही इथे, म्हणजे खूप कमी लोक येतात आणि खूप सुंदर ट्रेक आहे. म्हणजे तुम्ही आलात ना तुम्हाला आवडेल, खूप सुंदर आहे. तुम्हाला बॅक साईडला दाखवतो आपल्याला कुठे जायचं आहे. तर जो हा मागे वॉटरफॉल दिसतोय स्ट्रेट पडतोय हवेने, तो आता खूप लांब लांब जातोय. तर आपल्याला तिथे पोचायचं आहे. तर चला तर मग जाऊयात. 15-20 मिनटं लागतील, मग आपण पोचून जाऊ वॉटरफॉलला. तर गाईज बघू शकता तुम्ही माझ्या मागे ही खूप मोठी अशी नदी लागते. तर या नदीला खूप पाणी असतो, पण आज ऊन आहे, पाऊस नसल्यामुळे नदीला पाणी नाही आहे. बघू शकता तुम्ही माझ्या मागे बघू शकता. ही कळसू वॉटरफॉलला जात्यावेळी एक मोठी नदी लागते, वॉटर क्रॉसिंग करायला लागतं आणि मग आपल्याला पलीकडे जायला लागतं. शक्यतो खूप पाऊस असेल तर तुम्ही येणं इथे टाळा, कारण की नदीला खूप पाणी असतो आणि आपल्याला पलीकडं विदाऊट रोप जाता नाही येणार. त्यामुळे जर पाऊस असेल आणि जर तुम्ही येणार असाल तर एक सोबत रोप आणि लाईफ जॅकेट वगैरे घेऊन यायला लागेल, तर आपल्याला इथून पलीकडे बघू शकतो तुम्ही माझ्या मागे. आणि हा इकडे वॉटरफॉल आहे, तिथे आपल्याला जायचं आहे. ही खूप सारी अशी मोठी नदी आहे. तर चला तर आपण आता नदीपासून एक रस्ता पकडणार आहोत कळसू वॉटरफॉलला जायला. ही माझ्या मागे नदी आहे आणि इथे बघू शकता मागच्या साईडला इथून मधून रस्ता आहे कळसू वॉटरफॉलला जायला. तर तुम्हाला मी दाखवेल तिकडनं कसा रस्ता येतो. आता थोडासा आपण इथून वरती चढलो की आपल्याला वॉटरफॉल दिसेल सुंदर असा. तर चला तर मग जाऊयात. तर इकडनं आता ही अशी वाट आहे कळसू वॉटरफॉलला जायला आणि ही इकडे समोर नदी आहे आणि त्या नदीच्या समोरूनच ही वाट आहे. लगेच लक्षात नाहीत कारण की खूप जंगल आहे इथे. आणि मग ही अशी वाट, या वाटेने गेलो आपण ही समोरच लगेच आपल्याला कळसू वॉटरफॉल दिसेल. तर गाईज फायनली आपण कळसू वॉटरफॉलला पोचलो आहे. तर बघू शकता तुम्ही माझ्या मागे. आणि आता आपण इथून 5 मिनटात वॉटरफॉलच्या खालती जाणार आहोत. ते गेल्यावर दाखवेल तुम्हाला मी. माझ्या मागे बघू शकता हा स्ट्रेट पडतो तो आहे कळसू वॉटरफॉल. आपण त्याच्यावरती पण जायला आपल्याला रस्ता आहे. आपण बघूयात तिथे गेल्यावरती, तिथेच आपण एन्जॉय करूयात आणि तुम्हाला मी दाखवतो तिथे गेल्यावरती. खूप भारी व्ह्यू आहे. तर बघू शकता तुम्ही माझ्या मागे.
बघू शकता गाईज, हा जो खालती वॉटरफॉल आहे त्यालाच बोलतात कल्सो वॉटरफॉल. आणि जो वरती पण आहे मेन म्हणजे तिकडे असं एक नाव आहे कल्सो वॉटरफॉल. मला काय दिसला नाही कधी, पण असे लोक म्हणतात की तिथे कल्सू म्हणजे असं नॅचरली बनला आहे. तर काहीच बघू शकता तुम्ही, हा जो खालती पडतो आहे तो आहे कल्सो वॉटरफॉल. आणि तिथे गेल्यावरती तुम्हाला मी दाखवेल तिथे काय आहे, म्हणजे कसा व्ह्यू आहे, काय नजारा आहे. तिथे गेल्यावर खूप मोठीशी एक गुफा आहे, तिथे आपण मस्त बसून जेवण बनवू शकतो, एन्जॉय करू शकतो. तर बघू शकता तुम्ही. तर गाईज फायनली आपण कल्सो वॉटरफॉलला पोचलोय. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. तर चला मग जाऊयात. माझ्या मागे बघू शकता तुम्ही, असतो कल्सो वॉटरफॉल. आणि तिथे खूप अशी मोठी गुफा आहे, तिथे आपण बसू पण शकतो, उभं पण राहू शकतो, एवढी मोठी गुफा आहे. तर चला तर मग जाऊयात आपण आणि ह्या वॉटरफॉलचा आनंद घेऊयात. इथे पब्लिक कोणच नसते आणि खूप भारी वॉटरफॉल आहे. तर जर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा मला, मी माझा नंबर टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये. सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. तर चला तर मग जाऊयात आणि वॉटरफॉलचा आनंद घेऊयात. तर काही आपण फायनल त्या वॉटरफॉलच्या खालती पोहोचलो आहे. तर बघू शकता तुम्ही, इथे आपण उभं राहून एन्जॉय करू शकतो. आणि माझे फ्रेंड्स लोक तिकडे एन्जॉय करत आहेत. आणि मी तुम्हाला जो म्हटलं होतं तिथे खूप मोठी अशी गुफा आहे. तर बघू शकता तुम्ही, इथे काही लोकांनी घाण केले. इकडे आणि मस्त असं बनवलेलं जेवण वगैरे बनवलेलं, एक टाईमला आलो होतो. तर बघू शकता तुम्ही इथे खूप घाण केले. तर तुम्ही इथे आलात तर अशी घाण वगैरे करू नका, आपली कचरा सोबत घेऊन जावा. बघू शकता तुम्ही, हा वॉटरफॉल खूप सुंदर आहे. बघू शकता आपण आता या गुफेमध्ये बसलो आहे. पूर्ण खूप कम्फर्टेबल आहे आणि खूप भारी जागा आहे. बघू शकता केवढी मोठी गुफा आहे, नॅचरली गुफा बनली इकडे. आणि आपल्या मागे हा वॉटरफॉल दिसत नाही, खूप लाईट झाला आहे त्यामुळे. खूप मोठी गुफा आहे. तुम्ही पण या इकडे, मस्त वॉटरफॉलचा आनंद घ्या आणि नेचर काय बोलतात त्याला, खूप असं एन्जॉय करा. खूप भारी, कोणच नसतं इथे. आता माझे फ्रेंड्स लोक आले, त्यांना घेऊन आलो मी इकडे. खूप भारी यावंच लागते.